आज मी माझ्या रिकाम्या टाईममध्ये एक स्टोरी ऐकली होती, ती मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर ती स्टोरी आहे एक आजोबाची आणि एक नातवाची। तर ते कसं असतं माहिती आहे का तुम्हाला, साईड इन्कम हे टॉपिक आहे आजचं, सगळ्यांनी नोट डाऊन करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजचा जो टॉपिक आहे ते सगळ्यांनी नोट डाऊन केल्यानंतर ते सगळं काही प्रॅक्टिकली तुम्ही ते करा। कारण की तो नातू असतो ना, ते खूप परेशान झालेला असतो त्याच्या लाईफमध्ये आणि त्याला काहीही समजत नसतं की मी काय करू आयुष्यामध्ये। कारण की तो नेहमी जॉबला जातो, नोकरी करतो, 24 तास कामामध्ये असतो, त्याला थोडं पण एखादी सुट्टी घ्यायची असेल सणाला वगैरे तरी पण त्याला सुट्टी दिली जात नसते आणि घरच्यांना वेळ देणं तर खूपच अवघड होतं त्याच्याकडे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा पैसे उरायचे नाही, हे खूप मोठी गोष्ट होती। 40,000 रुपये पगार असून सुद्धा काहीही पुरायचं नाही त्याच्या आयुष्यात, महिन्याला 40,000 रुपये। सो विचार करा, एवढं सगळं असून सुद्धा त्याला काहीच नाही, स्वतःसाठी काही घ्यायला म्हणल्यानंतर सुद्धा त्याला प्रॉब्लेम राहायचा आणि कोणती सुट्टी म्हणलं तरी प्रॉब्लेम राहायचा। तो आजोबाकडे म्हटला, आजोबा मला खूप परेशानी झालेली आहे, मी काय करू असं, आणि मी नेहमी एवढं काम करतो तरी सुद्धा माझ्याकडे काही घ्यायला सुद्धा पैसे राहत नाही। घरची जबाबदारी, घरचे लाईट बिल्स, घरची LIC, सगळ्या काही गोष्टींमध्ये माझे पैसे कधी निघून जातात हे पण मला समजत नाही, मी असं काय करू। खूप रडतो तो, खूप रडतो, डिप्रेस झालेला असतो। तेव्हा आजोबा त्याला विचारतात की बाळा तू का रडत आहेस, असं का करत आहेस, आणि एवढं तुला प्रॉब्लेम होत आहे ना, तू काहीतरी वेगळं निर्णय घेतलास का, कधी कधी वाटलं का तुला, मी तुला एक प्रश्न विचारू का, की हे जॉब गेल्यानंतर तू काय करणार आहेस। समजा हे जो कमवत आहेस तू, तर तुला एकदम तुझ्या बॉसनी स्वतःच्या जॉबवरून काढून टाकलं, तर तू काय करणार आहेस आयुष्यामध्ये, असं तो प्रश्न विचारला गेला आहे। तेव्हा तो गप्पा बसला, त्याला त्याच्याकडे आन्सर सुद्धा नव्हतं की खरंच असं जर माझ्या लाईफमध्ये झालं तर मी काय करणार। सो तो विचार करायला बसला की लगेच आजोबा म्हणले, ठीक आहे, एक मिनिट बाळा, मी तुला ना एका दुकानदाराकडे घेऊन जातो, तो काय करतो, तो रोज मजुरी करतो आणि तो बघ तू काय करतोस। ते त्याने काय करतो, त्यांच्याकडे बघतो, तो रोज मजूरदारा करणारा काय करत असतो, दिवसभर रोज मजुरी करतो आणि जेव्हा रात्रीला घरी येतो, समजा संध्याकाळी, सकाळी जाणार 8 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता घरी वापस येणार, तर 5ला तो थोडासा शांत होणार, नंतर 6 ते 10 पर्यंत तो काय विकणार, चहा। म्हणजे दिवसभर रोज मजुरी करायची आणि संध्याकाळी 6 वाजता घरी आल्यानंतर 1 तास आराम केल्यानंतर 6 ते 10 मध्ये ते चहा विकायची। तर तो म्हटला, आजोबाजी म्हटले त्यांना की हे बघ, हे काही जास्त श्रीमंत नाहीये बरोबर, तरी सुद्धा ते घर सांभाळतच आहे ना, पण एकाच याच्यावर आहे का तो, नाही। आता मला सांग, रोज मजुरीवरच ते राहिला असता तर रोजचे काम रोज पैसे आले असते, काय गरज होती त्याला चहा विकायची। तर यासाठी तो चहा विकत आहे की एक साईड इन्कम म्हणून। फॉर एक्झाम्पल, रोज मजुरी करता करता काही झालं तर, कारण रोज मजुरी करणं काही सोपं आहे का, नाही। आता ते सोड, पण साईड इन्कम यासाठी कारण की आपण सुरक्षित राहतो। तो असं काहीतरी शिक जेणेकरून, आता मी तुला एक साधा क्वेश्चन विचारतो, तुझ्याकडे 1 तास आहे बरोबर, तर 1 तासामध्ये तू काय करणार आहेस, पैसा कमवू शकणार आहेस का। तर तो हसून म्हणतो, आजोबा मी एवढा टाइम देतो तर 40,000 कमवला जातो, तर 1 तासामध्ये होणार तरी काय। त्या आजोबा त्याच्यावर हसतात, आपण इथेच चूक करतो बाळा, की आपण या 1 तासाला खूप कमी समजतो। त्या 1 तासामध्ये जर तू स्किल शिकलीस किंवा तू अशा काहीतरी गोष्टी शिकलास की जेणेकरून तू स्वतःला बिल्डअप करू शकतोस, पण ते जर तू शिकलास हळूहळू, थोडा थोडा का टाइम देणार, तू स्वतःमध्ये जर अपग्रेड केलास तर तू स्वतःची इन्कम जनरेट करू शकतोस। तर खरंच त्या मुलाने तसंच केलं, त्या 1 तासामध्ये तो गिटार वाजवायला शिकला, कारण की त्याला गिटार वाजवायला खूप आवडायचं। त्याने गिटार वाजवायला शिकला। युट्यूबवर व्हिडिओज असे नाही आहेत की गिटार कसं वाजवायचं, कसं शिकवायचं हे माहिती नाही कोणाला, तर त्याने ते व्हिडिओज बनवले। तुम्हाला माहिती आहे, जर आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यावा लागतो। मग त्यानंतर त्याने शिकला, मग त्याला 1 मिलियन सबस्क्रायबर, नंतर 10 मिलियन्स, मग असे करत करत त्याने गोल्डन बटन पर्यंत गेला आणि आता त्याचं चॅनल मॉनिटाईज आहे। म्हणजे व्हिडिओज बनवून सुद्धा तो आता पहिले 40,000 कमवायचा, आता महिन्याला 2-2 लाख रुपये कमवत आहे। का, कारण की त्याने साईड इन्कम निवडली। पण हा, त्याने नोकरी नाही सोडली बरं का, कारण की जर युट्यूबवर जरी बसला तो, तर कधी ना कधी युट्यूब पण कधी साथ सोडू शकतो, तर जॉब तर नाही सोडणार ना। म्हणजे एक साईड इन्कम म्हणून त्याने हे स्टार्ट केलं। आणि तुम्हाला मी अशी अपॉर्च्युनिटी देत आहे, मी पण सुद्धा एक विद्यार्थी आहे आणि एक
स्वतःची स्टडी करत करत घरची जबाबदारी सांभाळत मी सुद्धा एक काम करते, ते म्हणजे स्किल पैसा कंपनीमध्ये, आणि स्वतः डेली बेसिसवर 1000 ते 2000 कमवते. मी जास्तीत जास्त 2 तासच देते, पण मी एकच सांगते, माझ्याकडे एक साईड इन्कम आहे की मी स्वतः रिग्रेट नाही करत की माझ्याकडे काहीही होणार नाही. मी टाइमपास तर बिलकुलही करत नाही. जर तुम्हाला सुद्धा स्किल पैसा जॉईन करायचं असेल तर कमेंटमध्ये स्किल असं टाईप करा, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी धन्यवाद.